नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करतोय वैवाहिक जन्मपत्रिकेचे अनुभव या विषयावर आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज माझ्यासोबत आहेत ज्योतिष आणि वास्तुतज्ञ श्री वासुदेव सत्रे. आपण सरांचं स्वागत करूया. सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. चर्चेला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. वयाच्या 16व्या वर्षी आळंदी येथे श्री वेदमूर्ती अभयशास्त्री पाठक यांच्या गुरुकुलामध्ये यजुर्वेद आणि वास्तुशास्त्र अध्ययनाला सरांनी प्रारंभ केला. त्यासोबतच बालपणापासून त्यांना त्यांचे आजोबा आणि वडिलांचं वेळोवेळी ज्योतिष विद्येचं मार्गदर्शन मिळत गेलं. वयाच्या 21व्या वर्षी वडिलांकडून ज्योतिष आणि श्री वेदमूर्ती पाठक गुरुजींकडून यजुर्वेद आणि वास्तुशास्त्राचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. गेले 12 ते 15 वर्ष ते पुण्यामध्ये ज्योतिष वास्तुशास्त्राचं यथायोग्य प्रामाणिक असं अविरत मार्गदर्शनाचं कार्य करतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्योतिष, वास्तुशास्त्र आणि वेद या क्षेत्रांमध्ये वासुदेव सत्रे यांची ही 10वी पिढी आहे. गेल्या 15 वर्षांपासून भारतात आणि भारताबाहेर अनेक देशात त्यांनी मार्गदर्शनाचं अविरत कार्य सुरू ठेवलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्योतिष, वास्तुशास्त्र आणि वेद या क्षेत्रामध्ये या ज्या पिढ्या सुरू आहेत त्याच्यातली ही सरांची 10वी पिढी आहे. गेल्या 15 वर्षात ह्या सगळ्या गोष्टी सातत्यानं सुरू आहेत. तर आज आपण या महत्त्वाच्या विषयावरती सरांचं मार्गदर्शन घेणार आहोत. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. निश्चितपणानं तुम्ही सुद्धा आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. आम्हाला फोन करा. 02266843333 हा आमचा क्रमांक आहे. तुमच्या मनामधल्या ज्या काही शंका असतील, अडचणी असतील, समस्या असतील, तुम्ही थेट आत्ता सरांना निश्चितपणानं विचारू शकता. सर, पुन्हा एकदा कार्यक्रमाला सुरुवात करूया. कशा पद्धतीनं वैवाहिक जीवन, अभ्यास त्याच्या पाठीमागचा आणि जन्मपत्रिका, खरं तर ह्या सगळ्या गोष्टी को रिलेटेड आहेत, विवाह आणि जन्मपत्रिका. मात्र विवाह करत असताना जन्मपत्रिकेचा जो अभ्यास आहे, अनुभव तर नंतर येतील, पण अभ्यास जो आहे तो अभ्यास किती महत्त्वाचा आहे, किती महत्त्वाच्या दृष्टिकोनातून जन्मपत्रिकेकडे पाहायला हवं विवाहासाठी, काय सांगता येईल? मग मी म्हणेल की विवाह इच्छुक जे कोणी आहेत तर त्यांनी सगळ्यात आधी तुम्ही जे म्हणालात किती महत्त्वाचं आहे, नाही, प्राथमिकच ते आहे. विवाह हा विषय डोक्यात आला की नक्कीच सगळ्यात आधी जन्मपत्रिका बघावी. मुलाचं किंवा मुलीचं लग्न करायचं आहे तर आधी त्या मुलीच्या किंवा मुलाच्या पत्रिकेत विवाहाचे योग आहेत का, किंवा विवाहोत्तर जीवनामध्ये काही अडचणी आहेत का, किंवा विवाह जुळताना काही अडचणी आहेत का. त्यानंतर जे काही स्थळ येतं ते स्थळ आल्यानंतर दोघांची पत्रिका व्यवस्थित जुळवून घ्यावी. दोघांच्याही पत्रिकेमध्ये गुण जे आहे, मी परत सांगेल आणि यापुढेही सांगत राहील की फक्त गुण जे आहेत ते महत्त्वाचे नाहीत पत्रिकेमध्ये. दोघांचीही जन्मपत्रिका जी आहे ती आणि सोबतच भावचलित म्हणजे अंशात्मक पत्रिका ज्याला म्हणता येईल, ह्या चारही पत्रिका दोघांच्याही मॅच करून घ्याव्या. खरोखर त्या मॅच होत आहेत की नाही, आणि ती त्यानंतरच विवाहासाठी पुढे जावं. पण तत्पूर्वी पण इंडिव्हिज्युअल प्रत्येकाची, जे कोणी विवाह इच्छुक आहेत, मुलगा किंवा मुलगी, तर त्यांची वैयक्तिक पत्रिका जी आहे ती बघून घ्यावी. पत्रिकेमध्ये काही दोष असतील तर पत्रिका जी आहे ती दोषमुक्त करून घ्यावी. म्हणजे येणारे जे संकट आहेत किंवा थोडक्यात म्हणता येईल वैवाहिक अपघात जे आहे ते आपण टाळू शकतो किंवा त्याची तीव्रता कमी करू शकतो, आणि आपलं वैवाहिक जीवन जे आहे ते अतिशय सुखमय असं शांतीपूर्ण आपण ते वैवाहिक जीवन करू शकतो. तर दोघांनाही, मुलालाही आणि मुलीलाही, त्याहीपेक्षा त्या दोघांच्याही पालकांना माझी विनंती आहे की लग्न हा विषय, विवाह हा विषय आला की सगळ्यात आधी वैयक्तिक पत्रिका बघून घ्यावी. आणि त्यानंतर जे काही तज्ज्ञ ज्योतिषांकडनं सल्ला दिला जातो तो सल्ला जो आहे तो आचरणात आणावा. आणि काही जे उपाय की सांगितले जातात घरगुती, ते उपायसुद्धा करावेत आणि श्रद्धेने करावेत. सांगितलंय म्हणून करायला नको. ती गोळी घेत असताना आपल्याला मनात वाटलं पाहिजे की मनात तो एक कॉन्फिडन्स असला पाहिजे की नक्की ही गोळी घेतली की तासाभरात मला बरं वाटेल. तसंच आहे की कुठलाही उपाय करत असताना तो श्रद्धेने करावा. श्रद्धावान लभते फलम. श्रद्धेने केलं की त्याचं फळ मिळतं. तर ते उपायसुद्धा त्याच श्रद्धेने करून घ्यावे आणि आपलं जे वैवाहिक जीवन जे आहे ते आनंदी करून घ्यावं. नक्की. सर, आपल्याला एक फोन आलेला आहे. अनुपमा आहेत मुंबईतून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला अनुपमा, काय समस्या आहे आपली? अनुपमा बोला, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का? मला वाटतं त्यांना आवाज पोहोचत नाही. जन्मपत्रिकेचे अनुभव याविषयी आपण बोलणार आहोत. गेल्या अनेक वर्षांपासून, म्हणजे जवळजवळ आता 10, 12, 15 वर्ष झाली तुम्ही सातत्यानं या सगळ्या गोष्टी करताय. महाराष्ट्रच नव्हे तर भारताच्या बाहेरून सुद्धा अनेकांनी तुमच्याशी संपर्क साधलाय. तुमचे मुळात या सगळ्या संदर्भातले अनुभव कसे आहेत आणि लोक या सगळ्या गोष्टींकडे कशा पद्धतीनं पाहतात, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही शब्द म्हणालात तुमचे, तर माझा वैयक्तिक अनुभव मी सांगेन की मला मंगळ नाही, माझ्या पत्नीला मंगळ आहे. आणि आमचं
लग्न होऊन आता 9 वर्ष झालीत. हा माझा वैयक्तिक अनुभव झाला आहे. आणि दुसरं मी आहे, पत्रिका ज्या अनेक क्लायंट्सच्या बघतो, काही आता ऑफिसेसना बघितल्या पुणे, मुंबई किंवा बाहेर, आणि जे आता या कोविडमुळे जे लोक फोनवर टेलिफोनिक अपॉइंटमेंट घेऊन मार्गदर्शन घेत आहे, कन्सल्टेशन, त्या सगळ्याचा अनुभव बघता मी हेच म्हणेन की खूप साऱ्या पत्रिकांमध्ये असं आहेत ना की अगदी छोटे छोटे दोष आहेत. त्या दोषामुळे काय झालं की त्यांच्या वैवाहिक याच्यात अडचणी आल्या आणि मग ती अडचण वाढत 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 त्यांनी अगदी रौद्ररूप धारण केलं. तर मी काय म्हणेल की आधीच जर का आपण पत्रिका दाखवून दिली, प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर, की काही त्रास होण्याच्या आधीच जर का आपण प्रिकॉशन घेतली आणि तो दोष त्याचं स्वरूप मोठं व्हावं त्याआधीच जर का आपण त्या दोषाचं निरसन केलं तज्ज्ञ ज्योतिषांकडनं मार्गदर्शन घेऊन, तर नक्कीच तुम्हाला त्या अडचणी येणार नाही. असे खूप हे आहेत की काही काही लोकांचे 2-2, 3-3 लग्न झाले आहेत, त्यानंतरही तिसरंही लग्न मोडलं आहे. काही लोकांचं असं झालं आहे की वैवाहिक जीवन चांगलं आहे, सगळं आहे, आर्थिक परिस्थिती चांगली आहे, पण संतती नाही. अनेकांचं आहे संतती आहे, संपत्ती आहे, पण घरामध्ये दोघांचं पटत नाही. मागे एका कार्यक्रमात मी बोललो होतो की संतती, संपत्ती आणि ईश्वर भक्ती या 3 गोष्टी एकत्र कधीच येत नाहीत. संतती आहे तर संपत्ती नसते, संतती संपत्ती आहे तर ईश्वर भक्ती नसते. आता ईश्वर भक्ती म्हणजे फक्त देवदेव करणंच नव्हे, तर तुम्हाला घरामध्ये परस्परांबद्दल आदर, संस्कार हे असायला पाहिजे. किंवा संतती आहे तर ती संतती जी आहे ती म्हणजे पुत्र निघावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा, अशी संतती असते. तर ते सुद्धा सुख असायला पाहिजे. काय म्हटलंय ना की कमावनिया धन उत्तम व्यवहारे विवेके विचारे वेच करी, की चांगल्या मार्गाने आपल्या घरामध्ये संतती आली पाहिजे, स्थिर लक्ष्मी आली पाहिजे, अलक्ष्मी येता कामा नये, चंचल लक्ष्मी येता कामा नये. तर स्थिर लक्ष्मी, चांगल्या मार्गाने जर लक्ष्मी आली तर ती आपल्या घरात स्थिर लक्ष्मी म्हणून राहील आणि आपण विवेकाने आणि विचाराने ती खर्च करू. तर या तिन्ही गोष्टी एकत्र येत नाहीत. तर यासाठी म्हणून मुळातच आधी पत्रिका दाखवून द्यावी, म्हणजे पुढे या अडचणी येणार नाहीत. जसं आता मी बोललो की मला मंगळ नाही आणि माझ्या पत्नीला मंगळ आहे, तर त्याचे उपाय करून घेतले आम्ही. बरोबर. तर त्याचा उपाय करून आपण वैवाहिक जीवन जे आहे ते अतिशय म्हणजे आनंदी आणि सुखी करू शकतो, कष्टमुक्त करू शकतो. तर असे अनेक अनुभव आहेत. काही काही अनुभव तर सांगायला पण नको की ते आठवूनसुद्धा माझं जे मन आहे ते अतिशय म्हणजे हृदय जड होतं, असं हे आहे. कारण विवाह जो आहे पाहिलं तर खूप मोठी गोष्ट आहे. नाही तर मागे एका कार्यक्रमात बोललो त्याप्रमाणे विवाह लग्न लग्न खेळण्यात अर्थ नाही, बरोबर. पण दुसरं आहे की वैवाहिक ज्या समस्या ज्या आहेत दोन्ही यांना उभयतांना, त्या खूप क्लेशदायक असतात. आणि त्यात काय होतं की दोघंच जण पिचत नाही, तर त्यासोबत झालेलं बाळ, दोन्ही परिवार, संबंधित लोक, सगळ्यांना त्याबाबत हळहळ होत असते. म्हणून सगळ्यांना माझी खरोखर विनंती आहे की त्यांनी आपली पत्रिका दाखवावी आणि पत्रिका जी आहे ती दोषमुक्त करून घ्यावी. अनेकदा असं असतं की अगदी छोटे छोटे दोष असतात. जसं आता मी बोललो मंगळच, की मग एकाला मंगळने उपाय केला आणि लग्न केलं आणि मग काहीतरी 1.5-2 वर्षात काहीतरी अडचणी आल्या काय. किंवा कोणाच्या ह्याच्यात वैधृती योग आहे, धृती योग आहे, त्यांना वैवाहिक सुखाचा अभाव असतो. एकाच्या पत्रिकेमध्ये सप्तमात शनी आहे पण पुढल्याच्या पत्रिकेत तसे योग नाही आहेत. मग अशा वेळेस त्या व्यक्तीला तशीच पत्रिका असायला हवी. बरोबर. तर या छोट्या छोट्या अडचणी ज्या आहेत ना, ते पुढे जाऊन त्याचं स्वरूप जे आहे ते मोठं होत जातं. म्हणून आधीच आपण पत्रिका दाखवून ती दोषमुक्त करून घ्यावी, सांगितलेले उपाय करावेत. नक्की. सर, अजून एक कॉल येतोय आपल्याला. शीतल आहेत मंचरवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला शीतल, काय समस्या आहे आपली? हॅलो. हां शीतल, टीव्हीचा आवाज बंद ठेवा आणि फोनमध्ये ऐकून बोला. हो. जन्मतारीख सांगा आपली. माझी 14/5/90. जन्म वेळ? पहाटे 5 वाजता. ओके. जन्म ठिकाण? मनसर. मंचर, पुणे. हो. बरं, आता समस्या काय आहे? समस्या अशी आहे सर की माझं घर बांधायला सुरुवात केली आहे आता 7-8 महिने झालेत. तर एक 4 महिन्यापूर्वी माझ्या जाऊ एक्सपायर झाल्या आणि एक 10 दिवस झाले, आज 13वा आहे, त्यांचा मुलगा एक्सपायर झाला. तर हे वास्तूतलं काही दोष असेल का? बरं. आपल्याला थोडासा आपल्या विषयाच्या बाहेर प्रश्न आहे, वास्तुशास्त्राकडे जाणारा प्रश्न आहे. पण काय सांगता येईल अडचणी काय आहे? त्या जे बोललात की जाऊ गेल्यात आणि तिथनं आजचा 13वा आहे आणि त्यांचा मुलगा एक्सपायर झाला, तर त्यांच्या जाऊ ज्या वेळेला ज्या दिवशी गेल्यात ना, ती मृत्यूची वेळ त्यावेळेस काय नक्षत्र होतं
ते नक्षत्र बघून घ्यावं. कारण त्रिपाद किंवा पंचक नक्षत्र असेल तर घरातल्या तिघांना किंवा 5 जणांना त्याचा त्रास होत असतो, किंवा तत्सम ज्या आत्ता घडल्यात त्यांच्या कुटुंबामध्ये जी घटना घडली तत्सम योग येऊ शकतात. तर तेव्हाचं ते त्रिपाद किंवा पंचक नक्षत्र असेल तर त्याची त्यांनी शांती करून घ्यावी त्यांच्याच घरातल्या कोणीतरी पुरुषाकडनं, घरातल्या म्हणजे त्यांच्याच गोत्रातल्या. आणि यांच्या पत्रिकेमध्ये पितृदोष आहे, जसं आत्ता मी थोड्या वेळापूर्वी बोलत होतो की दोष असतात. तर यांच्या म्हणजे वास्तूमध्ये दोष नाही आहे, पण यांच्या पत्रिकेमध्ये पितृदोष आहे. तर पितृदोषासाठी सुदर्शन याग हा विधी यांनी करून घ्यावा आणि त्या पितृदोषाचं निरसन करावं. आणि नक्कीच त्या पितृदोषामुळेच यांच्या पत्रिकेत आहे तर यांच्या घरातल्या इतर पण सदस्यांच्या कोणाच्या ना कोणाच्या पत्रिकेत हा दोष कमी अधिक प्रमाणात असेल. त्याचंच हे असं दूषित फलित मिळालं की त्यांच्या जाऊ गेल्या आणि तिथून 12-15 दिवसामध्ये त्यांचा मुलगा गेला. तर लवकरात लवकर यांनी या पितृदोषाचं जे मी उपाय सांगितला आहे सुदर्शन याग हा विधी यांनी करून घ्यावा. नक्की. विवाह करत असताना जन्मपत्रिका जसं तुम्ही म्हणताय की पाहणं प्राथमिक त्याची जबाबदारी आहे असं आपण म्हणू. अनेक वेळेला असं होतं की मुलगा किंवा मुलगी पसंती हा जो काही विषय असतो की बघण्यात असतं कुठेतरी की एक स्थळ बघण्यात आहे आणि ते छान आहे तर आपण बघूया वगैरे. तर पत्रिकेची जी बघणं हा जो विषय आहे दोन्ही उभयतांचा हा साधारणतः कधी व्हायला हवा तुमच्या हिशोबाने किंवा शास्त्राच्या हिशोबाने असं आपण म्हणूया की कधी व्हायला हवा? की बऱ्याच वेळेला असं होतं की मुलगी आवडलेली असते किंवा मुलगा आवडलेला असतो आणि त्याच्यानंतर बघायला गेलं तर मग पत्रिका जुळत नाही आणि मग मन कुठेतरी खट्टू होतं की अरे यार एवढी छान मुलगी किंवा एवढा छान मुलगा आहे पण जमत नाही आहे लग्न. तर अशा वेळेला काय करायला हवं? कळलं तुमचा म्हणजे लव कम अरेंज मॅरेज असा तो एकत्रित प्रश्न तुम्ही विचारला आहे. हे बघा की खरं तर आपण बाळ जन्माला आलं की सगळ्यात आधी आपण म्हणतो की पंचांग बघूया, बरोबर, गुरुजींकडे जाऊन. पंचांग म्हणजे काय? तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण हे पंचांगाचे 5 अंग आहेत. त्यानंतर बाळ साधारणतः 3 महिन्याचं पूर्ण झालं की त्या बाळाची पत्रिका बघावी. तेव्हाच कळतं की याचे वैवाहिक योग कसे आहेत, प्रेमविवाह आहे की परिचयातनं नात्यातनं आहे, तेव्हाच बघून घ्यावं. तर मग त्यानंतर मग काय प्रेमविवाह असेल पण त्या पत्रिकेमध्ये हे पण असतं अनेकांचं की प्रेमविवाह करावा की करू नये. अनेकदा असं होतं, तुम्ही बघितलं असेल की ज्यांनी प्रेमविवाह केलाय त्यांना रडताही येत नाही, हसताही येत नाही. बरोबर. रडलं तर म्हणता येईल की हा मी चुकलो किंवा मी चुकले, हसलं तर म्हणेल की नाही माझा आय वॉज राईट, माझा एकदम माय डिसिजन वॉज व्हेरी परफेक्ट. पण दोन्ही झालं नाही तर मग ते हे होतं की कसं करू काय. तर त्यामुळे जरी आणि कोणी बघितली नसेल आता पत्रिका, पण जरी कोणाचं असं जसं तुम्ही प्रश्न विचारला त्यासारखी जर का कंडिशन असेल तरी त्यावेळेस दोघांची पत्रिका दाखवावी. आणि सांगेन की प्रेमविवाह जो आहे काय तर तो म्हणजे ज्योतिषशास्त्रामध्ये प्रेमविवाहाला परवानगी नाही असं नाही, प्रेमविवाहाला परवानगी आहे. प्रेम हे देवासारखं पवित्र आहे, नितळ आहे, पण अर्थात खरोखर ते प्रेम असेल तरच. तर त्या प्रेमविवाहाला काही हे नाही. तदेव लग्नम सुदिनं तदेव ताराबलन चंद्रबलन तदेव, की तुमचं जे लग्न आहे ते अगदी कुठल्याही मुहूर्ताला कुठल्याही दिवसाला झालं तरी तो दिन सुदिन आहे, तुम्हाला सगळ्या तारा चंद्र ग्रह सगळ्यांचं बळ मिळेल. पण तरीसुद्धा प्रिकॉशन म्हणून पत्रिका दाखवून घ्यावी, दोघांची वैयक्तिक पत्रिका दाखवावी, दोषमुक्त करून घ्यावी आणि विवाह करायला म्हणजे हरकत नाही. निश्चितपणानं खूप छान असं सरांचं मार्गदर्शन. विवाह हा प्रत्येक व्यक्तीच्या, मग तो स्त्री असेल ती किंवा पुरुष असेल, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा आणि या महत्त्वाच्या टप्प्यावर तर पुढचं सगळं जे काही भवितव्य आहे ते भवितव्य अनेकांचं अवलंबून असतं. त्याच्यामुळे या टप्प्याला कशा पद्धतीनं आपल्याला छानपैकी निभावता येईल, हा टप्पा चांगल्या पद्धतीनं कसा क्रॉस करता येईल, त्यासाठी ज्योतिषशास्त्र असेल, वास्तुशास्त्र असेल, त्याची मदत कशा पद्धतीने घेता येईल हे बघितलं पाहिजे. आणि त्याकरता श्री वासुदेव सत्रे आणि त्यांची संपूर्ण टीम गेल्या अनेक वर्षांपासून काम करते. तुम्ही कधीही सरांना कॉल करू शकता. आत्ता सरांचं ऑनलाईन मार्गदर्शन सुरू आहे. आत्ता टी व्ही स्क्रीनवरती जे नंबर सरांचे सुरू आहेत या नंबरवरती तुम्ही सरांना कधीही संपर्क करू शकता. निश्चितपणे तुमच्या मनातल्या ज्या काही शंका आहेत, अडचणी आहेत, विवाह संदर्भातल्या असतील किंवा अन्य असतील, सर निश्चितपणे त्याचं जे काही योग्य मार्गदर्शन आहे ते तुम्हाला निश्चितपणे करतील. वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग. विश्रांतीनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. वैवाहिक जन्मपत्रिकेचे अनुभव या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि श्री वासुदेव सत्रे आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. सर, आत्ता आपण बऱ्याच अंगानं याच्याविषयी चर्चा केली.
अनेकांचा या सगळ्या शास्त्रावरती विश्वास नसतो. अनेकांना असं वाटत असतं की ही अंधश्रद्धा आहे म्हणा, किंवा आता हे जुनी गोष्ट आहे, आपण 21व्या शतकाकडे चाललो आहे, कुठे आता जन्मपत्रिका आणि ग्रहतारे बघता, अशा सगळ्या याच्यामध्ये सगळेजण असतात. अनेक हा प्रकार आता आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. पण ही जी त्यांची दृष्टी आहे, ह्या दृष्टीकडे शास्त्र कशा दृष्टीने पाहतं, किंवा त्यातली विवाह जुळण्यातली एक व्यक्ती जर शास्त्राला धरून सगळं करणारी असेल आणि एक व्यक्ती जर अशा पद्धतीनं विचार करणारी असेल, तर त्यांनी काय करायला पाहिजे? काय असतं माहिती आहे का, की अजून 20 वर्षांनी कोणत्या दिवशी किती वाजता ग्रहण होणार आहे हे ज्योतिषशास्त्रात सांगितलं जातं. जसं आता डिसेंबरमध्ये मी एका वाहिनीवर एक बाईट दिला की द ग्रेट कॉन्जंक्शन, की गुरु शनीची युती जी जवळजवळ 350-400 वर्षानंतर आली, याआधी किती तारखेला किती वाजता आली होती आणि यापुढे किती केव्हा येणार आहे, किती वाजता येणार आहे, हे ज्योतिषशास्त्र सांगतं. तर कुठलंही शास्त्र जे आहे ना, ते शास्त्र तिथल्या भौगोलिक आणि नैसर्गिक याच्याप्रमाणे, वातावरणाप्रमाणे ते शास्त्र तयार होतं. कसं आहे की तुम्ही विश्वास ठेवा किंवा नकट होऊ याकडे शास्त्र बघत नसतं. शास्त्र मार्गदर्शनाचं कार्य करतं. कुठलंही शास्त्र असो, वैद्यकशास्त्र असो, ज्योतिषशास्त्र असो किंवा विधिशास्त्र असो, ते मार्गदर्शनाचं कार्य करतं. अनेक लोक म्हणतील की काय ते वकिलाकडे जाऊन काय होणार, अरे काय होणार म्हणजे त्यातलं ज्ञान वकिलांना आहे, तर तेच तुम्हाला प्रॉपर आहे. डॉक्टरकडे जाऊन काय होणार, आजकालही बरेच लोक म्हणतात हा कोरोना नाही आहे, काही होणार नाही, हा मूर्खपणा आहे. त्यामुळे आपण त्यावर कोणाला आपण म्हणू शकत नाही कान पकडून की तू या शास्त्रावर विश्वास ठेवच म्हणून. पण मी हे म्हणेल की आधार घ्यावा, आहारी जाऊ नये. कुठलंही शास्त्र असो, तुम्ही सारखं थोडं, तुम्हाला एखाद दिवशी थोडा डावाडोळा फडफड करायला लागला की लगेच तुम्ही फोन करून विचारू नका की तास झाला माझा डावाडोळा फडफडतोय, किंवा 3 दिवस झाले माझा डावाडोळा फडफडतोय. 3 दिवस झाले, काहीतरी वाताचा त्रास असेल, डॉक्टरांकडे जा. बरोबर, असा ही अंधश्रद्धा झाली. बरोबर. पण जसं मगा बोललो ना, श्रद्धावान लभते फलम. तुमच्याकडे तुमचं जर का डॉक्टरांवरही श्रद्धा नसेल, तुम्ही बरं होणारच नाही. ती एक पॉझिटिव्हिटी असली पाहिजे. तर शास्त्र असं कोणाकडे बघत नसतं. बरोबर, शास्त्र वाट दाखवतं, बघत नाही, आणि कोणाची वाटसुद्धा लावत नाही. तर त्यामुळे ज्योतिषावर मी म्हणेल, म्हणजे अंधश्रद्धा ठेवू नका, श्रद्धा ठेवा. कधी काय होणार हे ज्योतिषशास्त्रच सांगतं. मी अनेकांची पत्रिका बघितल्यावर म्हणतो की तुम्हाला सर्दी, कफ, खोकल्याचा त्रास आहे ना, तर ते म्हणतात हो सर्दी नाही, पण माझी कफ प्रकृती आहे. बरोबर, यात काही मी देव नाही किंवा मला काही दिव्यदृष्टी नाही आहे. बरोबर, ते गणित आहे, त्या गणितात 1+1=2 त्याप्रमाणे पत्रिकेमध्ये जे ग्रह दिसतात त्याप्रमाणे ते ग्रह तसं फळ देत असतात. त्यामुळे याला काही आपण अंधश्रद्धा म्हणू शकत नाही. आता जो ज्याचा त्याचा प्रश्न आहे की त्यांनी कशाचा आधार घ्यावा किंवा कशाचा आधार घेऊ नये. माणसाने कॉन्फिडन्समध्ये असावं, ओव्हर कॉन्फिडन्स नको. बरोबर. शब्द काय आहे की महत्वाकांक्षा. आकांक्षा शब्द आहे का? नाही. महत्वाकांक्षा. महत्वाच्या आकांक्षा नक्कीच ठेवाव्या. आकांक्षा हा कधीच पूर्ण होत नसतात. म्हणून शब्द काय आला आहे आपल्या याच्यामध्ये, डिक्शनरीमध्ये, मराठी याच्यात, की महत्वाकांक्षा. तर महत्त्वाच्या आकांक्षा ठेवून नक्कीच तुम्ही ज्योतिषशास्त्राचा आधार घेऊ शकता. तर तुम्ही हे म्हणाल की वासुदेव सत्रे तुम्ही टी व्हीवर एवढं सगळं सांगता आणि तुम्ही मला इतकं गाईड करा की मी आज माझी चहाची टपरी आहे तर उद्या 3 वर्षात माझं 5 स्टार हॉटेल झालं पाहिजे. शक्य नाही. असं असतं. मी कशाला लोकांच्या पत्रिका बघितल्या असतात? मीच माझी पत्रिका बघितली असती, आवश्यक ते उपाय आहे ते केले असते, तुमच्याचकडनं 2-5 लाख रुपये उसने घेतले असते आणि मीच जगातला यशस्वी माणूस झालो असतो. पण प्रत्येक शास्त्राला मर्यादा आहे. असं असतं, डॉक्टर अमर झाले असते, वकील कधी वकिलांवर केसेस झाल्या नसत्या, तुरुंगात गेले नसते. बरोबर. तर प्रत्येक शास्त्राला मर्यादा आहे. ज्याच्या पत्रिकेमध्ये जे विधी लिखित आहे तेच आपण त्यांना मिळवून देऊ शकतो. त्यापेक्षा जास्तही नाही, कमीही नाही. फक्त ते मिळत असताना जे काही त्रास असतात त्या त्रासाचा आपण तीव्रता कमी करू शकतो किंवा काही त्रास जे असतात ते संपवू शकतो. जसं की आपला आजचं वैवाहिक जीवनाचे हा जो आहे वैवाहिक जीवन, यात वैवाहिक जीवनामध्ये जे काही येणारे अडचणी आहे त्या आपण दूर करू शकतो किंवा काही काही कमी करू शकतो. बरोबर. ती जर कमी झाली, वैवाहिक जीवनातल्या अडचणी कमी झाल्या, तर ती स्त्री किंवा तो पुरुष काय तर आपोआपच यशस्वी होत जातात. निश्चितपणे खूप छान. मी हा खरं तर मुद्दाम प्रश्न सरांना विचारला होता, कारण या अशा पद्धतीचे समज, अशा पद्धतीचे गैरसमज आपण कशाही पद्धतीने, आपण दृष्टी, जसं सर आत्ता म्हणाले की दृष्टी महत्त्वाची आहे किंवा आपण कोणत्या दृष्टीने त्या सगळ्याकडे पाहतोय. त्याच्यामुळे मला असं वाटतं की एक गाईडलाईन म्हणून म्हणा, मार्गदर्शन म्हणून म्हणा, आपण निश्चितच सरांना संपर्क करू शकता या सगळ्या संदर्भामध्ये. अजून एक फोन येतोय आपल्याला. सचिन पाटील आहेत कोल्हापूरवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला सचिन, काय समस्या आहे आपली? हॅलो, बोला.
सत्रे सर नमस्कार. नमस्कार. कोल्हापूरमधून सचिन पटेल बोलतोय. बोला. माझी जन्मतारीख 15/12/1984 आहे. 15 डिसेंबर 1984. 84. जन्मवेळ जन्मवेळ दुपारी 12:06 आहे. 12:06. पत्रिकेविषयी, जन्मपत्रिकेविषयी आणि विवाह पत्रिकेविषयी जरासं चर्चा करायची होती. प्रश्न काय आपला? ही विवाह जुळत नाहीये, बरं. एवढाच प्रश्न आहे. त्याबद्दल मार्गदर्शन. जन्म ठिकाण काय आपलं? कोल्हापूरच. कोल्हापूर. कोल्हापूर. विवाह जुळत नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे. 84 त्यांचं बॉर्न एज आहे. बरोबर बरोबर. साधारणतः नोव्हेंबर 2021 पर्यंत विवाहाचे योग आहे. आणि आता जसं बोललो, यांना सुद्धा सर्दी, कफ, खोकल्याचा त्रास असावा आणि आताचे दिवस जे आहेत ते या कफ प्रकृतीला पूरक नाही आहेत. तर त्यामुळे त्यांनी त्याची काळजी घ्यावी आणि डोळे तपासून घ्यावेत. आणि नोव्हेंबर 2021 पर्यंत विवाहाचे योग आहेत. पत्रिकेमध्ये स्त्री दोष आहे. स्त्री दोष असल्यामुळे यांनी स्त्री दोषाचं निरसन करून घ्यावं आणि वैयक्तिक पत्रिका दाखवून जे काही मी उपाय सांगेन ते उपाय प्रॉपर यांनी करून घ्यावेत. नक्की सर, आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत. आपल्या प्रथेप्रमाणे आपण कार्यक्रमाच्या अंतिम एक संदेश देता जो लोकांना उपयोगी पडतो. आजचा संदेश काय? आजचा संदेश विवाह इच्छुक जो मुलगा आणि मुलगी दोघांसाठी आहे की देवेंद्र आणि नमस्तुभ्यम देवेंद्र प्रियभामिनी विवाहम भाग्यम आरोग्यम पतिलाभंच देही मे. की दुर्गादेवीला मी प्रार्थना करतोय की जी कोणी विवाह इच्छुक माझ्या बहिणी आहेत त्यांचा लवकरात लवकर विवाह जुळावा अशी मी, आणि विवाह, भाग्य आणि आरोग्य हे सगळं त्यांना लाभावं हे सगळ्या बहिणींसाठी ही प्रार्थना. आणि भावांसाठी म्हणेल की पत्नीम मनोरमाम देही मनोवृत्तानुसारिणीम तारिणीम दुर्ग संसार सागरस्य कुलोद्भवाम. की पत्नीम मनोरमाम देवी, की हे देवी मला पत्नी जी आहे ती मनोरमविणारी, माझ्या मनानुसार वागणारी मला पत्नी मिळावी. मनोवृत्तानुसारिणी, मला काय आवडतं काय नाही, माझी वृत्ती कशी आहे ते जाणून घ्यावं. तारिणीम दुर्ग संसार सागरस्य कुलोद्भवाम. दुर्ग म्हणजे असा कठीण जो संसार आहे हा तारून नेणारी, आणि तारिणीम दुर्ग संसार सागरस्य कुलोद्भवाम. आणि माझा जो हा वंश आहे, हा कुळ जो आहे हा समुद्राप्रमाणे अथांग असा तिने करावा. तर ही देवीकडे मी प्रार्थना करतो की त्यांना सुद्धा, सगळ्या भावांना अशी पत्नी मिळावी. निश्चितपणानं खूप छान असं सगळ्यांसाठी मागणं सरांनी मागितलेलं आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं. आणि तुमच्या आयुष्यामधल्या ज्या काही समस्या आहेत, अडचणी आहेत, त्याकरता सर आहेतच. त्यांचं मार्गदर्शन आहे आणि ऑनलाईनसुद्धा ते उपलब्ध आहे. त्याच्यामुळे तुम्ही निश्चित त्यांना केव्हाही संपर्क करू शकता. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी अगदी मनापासून आभार. नमस्कार. आणि याबरोबरच वेळ होते इथे थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम TV.